काय हो, कुणाचा कॉल होता आणि कसला विचार करताय? अगं विचार वगैरे नाही ग, आई पप्पांचा कॉल होता. ते म्हणतात की त्यांना इथे कायमचं राहायला यायचंय. अरे वा, म्हणजे शहरात न यायचा हट्ट त्यांनी सोडला. आता आपण छान एकत्र मिळून राहूया. अगं असं कसं म्हणतेस तू? आपण दोघेही कामाला जातो, मग त्यांना कोण सांभाळणार? अहो, हायब्रिड जॉब आहे आपला. 3 दिवस वर्क फ्रॉम होम मी करेन, 3 दिवस तुम्ही करा. म्हणजे छान एकत्र कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. बेस्ट आयडिया यार ही. पण उमा, मानलं पाहिजे तुला, म्हणजे सासू सासरे घरात येतात म्हणून खुश होणारी बहुतेक तू पहिलीच सून आहेस. समोरून प्रेम मिळत असेल ना, तर आपल्याला सुद्धा प्रेम द्यायची इच्छा होते. बरं चला आता जेवून घेऊया. मॅडम ह्यात सगळं प्रेझेंटेशन एकदा चेक करा. ओके. हॅलो, मी ऑफिसमध्ये असताना चक्क तुमचा कॉल आलाय. तुम्ही जेवण बनवलं? अहो पण तुमचं वर्क फ्रॉम होम चालू आहे ना? बरं या वाट बघते. अगं मी आज कॅन्टीनला येत नाहीये, हे टिफिन घेऊन येतात. असा नवरा भेटायला कोणता नवस केलेलास ग तू? नवस नाही, पण तुझ्या भाषेत सांगायचं तर मॅनिफेस्ट केलेलं. पण कुणाकडे बघून तू अशी लाईफ मॅनिफेस्ट केलीस? एक अशी राणी जी स्वतःच्या प्रेमासाठी राजमहाल सोडून पर्वतावर राहायला आलेली. पार्वती माता? हो, तुला माहितीये पार्वती मातेला त्याच सती आहेत हे त्यांना कोणी सांगितलं? पार्वती मातेने कोणतं युद्ध लढलं, कार्तिकेयाच्या जन्माची कहाणी काय, आणि हो, बाप्पाच्या जन्माच्या सुद्धा 2 वेगळ्या कथा पुराणात येतात. पार्वती मातेबद्दल कधी इतकं वाचायला मिळालंच नाही. पण तुला सगळं इतकं कसं माहित ग? हे बघ, या एका कादंबरीमध्ये पार्वती मातेच्या जन्मापासून त्यांनी केलेला त्याग, त्यांनी वर्षानुवर्ष केलेलं तप, अशा बऱ्याच गोष्टी तुला इथे वाचायला मिळतील. चालेल, मी पण नक्की वाचेन. पण ऑर्डर कुठून करू? ॲमेझॉनवर पार्वती सर्च कर, लेखक समर यांची. मी येते, तोपर्यंत तू ऑर्डर करून ठेव पार्वती कादंबरी. आणि तुम्ही सुद्धा नक्की करा. हॅलो, हां आले.